सागरजी तुम्ही? एवढा वेळ झाला, 12 वाजून राहिले तरी जात नाही का जी? वेळ नाही होऊन राहिला तुम्हाला? कायची मी वाट पाहून राहिली तुमचीवाली का बा हे निघन निघन निघन. मी म्हणतो तुम्हाला आठवण आहे का नाही आज कॉलेजमध्ये जायचं आहे बा म्हणून. म्हणजे काही तू रोज माझ्यावरती घरातून बाहेर जायची वाट पाहिजे का? म्हणजे मी घरात राहिलो नाही पाहिजे, बाहेरच गेलो पाहिजे असं वाटते का तुला? नाही जी, तसं नाही म्हणत आहे मी. तुम्ही ना काही बी बोलता बा सागरजी. तसं नाही म्हणत आहे मी. आजी रोज तुम्ही जाता ना 10 10:30 वाजता, तर आज 12 वाजले बा. तुम्ही गेले नाही म्हणून म्हटलं सुट्टी आहे का मग तुम्हाला आज? नाही सुट्टी नाही आहे. आज 2:30 वाजता पेपर आहे, त्याच्यामुळे लेट जाईन मी. आता बसलो थोडंसं, आता मग 2:30 वाजता पेपर आहे ना, त्याच्यामुळे मी काही गेलो नाही. आता जाईन ना, थोडंसं आरामशीरच जाईन. सकाळी पेपर राहते तर काही नाही वाटत. आतापर्यंत सकाळी पेपर होते काही नाही वाटत. 2:30 वाजता पेपर म्हटल्यावर भर उन्हात जा आणि तिकडून याच्या वेळेस काही नाही म्हणा. पण ते सकाळी असलं तर तेवढंच भारी नाही जात पेपर आली. हा ते बी आहे म्हणा. सागर, अय सागर, सागर रे आहे का नाही रे रूम मध्ये? सागर आवाज तर इथूनच येऊन राहिला बाई. रूम मध्ये आहे का नाही तर सागर आला. माझ्या सासूचा बोलावा आला. दोघं नवरा बायको बसून असलं ना, गोष्टी करत दिसलं का बरोबर चांगलंच दिसत नाही बुडीली ह्यावाल्या. माझ्या सासूले आम्ही चांगलं राहिलं पाहिजे असं वाटतच नाही. माझ्या सासूले चांगलं बोलताना दिसलं, प्रेमानं बोलताना दिसलं का बस पोटात तुकती माझ्या सासूच्या. आणि इकडं टेम्पो माराली म्हणतातच. काय म्हणतो आई? आहे ना मी इकडं. ये, काय म्हणून राहिली? काय झालं बोल ना, काय म्हणून राहिली तू? काय आवाज देऊन राहिली? ते शालू काकू पाहिले का तुला? आपल्यावाल्या सोसायटीला लागून ते दुसरी सोसायटी नाही आहे का, तिथं राहते ते तू बोलत गेलत नाही का रे तिच्या पोरासोबत? त्या बरोबरीचं सायपोरग लग्न झालं त्याचं वालं ते, आणि त्याचं सारखं सारखंच झालं ना. तू नाही इले आणलं घरी, त्याच्या 2-4 दिवसा पहिले त्याचं लग्न झालं होतं. ते पोरग नाही का रे संजय? हो हो हो, काय झालं त्याचं? मला काय झालं? काही झालं नाही रे. त्याने म्हटलं पोरगी झाली बा, पोरगी झाली. त्याले बारसा आहे त्याच्यावाल्या पोरीचं, तर जा लागन ना. बोलावाले आली होती सकाळी ते म्हणजे संध्याकाळी आहे म्हणे, तर ये जा म्हणे बाई म्हणे तुम्ही. तर थोडंसं चाल बरं माझ्यासोबत. थोडंसं त्या पोरीले ड्रेस मध्ये घ्या लागन, त्या बाईले एखादी साडी द्या लागन. 200-250 रुपयाची हलकी पत्रीच घेतो म्हणा, जास्त काही मागत नाही. एक झांपरचा पीस नशाला देऊन देतो म्हटलं. तर असं घरी तुले टाइम असेल तर चाल बा. तू तर काही गेला नाही ना आज? काऊन रे गेला नाही? सुट्टी गिट्टी आहे का? आई सुट्टी नाही आहे, सुट्टी नाही आहे. जातो ना, 2:30 वाजता जातो. त्याला पोरगी झाली का आई? अरे बापरे, मस्त झालं आई. त्याला पोरगी झाली तर झाली ना पोरगी. पोरगी झाली नाही तर काय, त्या बरोबरीच साहेब. त्यापेक्षा लागे 6 महिन्यांना लहान आहे रे ते. आपल्या घरी झालं असतं ना. आता लेकरू असतं आपल्या घरी. सारखी सुट्टी काळजी घेतली असती तर बरोबर लेकरू असतं आपल्या घरी. आता वा राहिले, पण चिंता कोणाली? इथं आपली वारीच फिकर आहे सारायले. फिकर राहिले. किती चांगलं लेकरू खेळलं असतं आता ते. पण काय करता आता? म्हैसच पोसा लागून राहिली तुले आता घरी. बरोबरीच आहे ते पोरग. आता एका लेकराचा बाप बनला, तू राही तसाच राहिले. जाणून बुजून करून राहिले आई. आता काही कीर काढायची काही जरूरतच आहे का? आणि भडकवायची पोराले काही जरूरतच आहे का? आता झाली मायाकडून गलती. आता ते विसरले, सगळेच विसरले. आणि ह्यावाल्या का नाही अगाऊ भांडण पेटवाचं काम करते. म्हणजे सागरजी माझ्यासोबत मग अजून बेकार वागते. आता विसरले होते बरं. आम्ही दोघं चांगलं राहिलेलं दिसतच नाही बुडीले बरोबर. अजून आलेच म्हणतात हे कराले. आता हे मग अजून 2-4 दिवस फुगून राहतेच माझ्यासोबत सागरजी. त्याला आठवण आली का? चालतं काय मग? देतं काय घेऊन आले? सामान घ्यायचं आहे म्हटलं थोडसा, तर चालशील तर चाल. हो येतो आई, येतो ना. चाल ना, मला वेळच आहे तसं बी. चाल, मी तिकडल्या तिकडूनच कॉलेजमध्ये जाईल. येतो ना. लेकरू खेळलं असतं बाई घरात खेळाले. एका लेकराचा बाप झाला असता आता तू. बाप आले पोसतीले म्हैशीले. आता म्हैशीले पोसाले बस. हे घेऊन मारतीले बसवलं डोक्यावर बसवाले म्हणून तर अशी वागली. तुझे उल्लीची भेट नाही ना रे ते. बायकोचा बैलच आहे ना तू. काय बोला त्याच्या ना आम्हाला भोगा लागते. नातीन होती का नातू होता, काय होतं ना काय नाही. गेलं विचार झाले. काही कदर नाही केली त्या जीवाची ना काही नाही. आता बसली इथं बसाले येऊन आमच्या डोक्यावर. आई चल ना, चल तुला मी नेतो मार्केटमध्ये, घेऊन देतो काय घ्यायचं आहे तुला. तर चल. तेच म्हणलं तुला वेळ आहे का नाही बा? घरी दिसला म्हणून म्हटलं चल बाईच्या गाडीवरच जातो. येशील तर ये मग चल. तुम्ही आता बाहेरच चालले ना आईसोबत? तुम्ही कॉलेजमध्ये जा. आई जवळ नाही का एक रसगुल्ल्याचा डब्बा पाठवता ना. आम्हाला इच्छा होऊन राहिली जी खायची. काय करत तरी बाहेरून आणायची, घरी घरी बनवून पाच जण. नेटच लागते का तुला सर्व काही बनवायचं? नेट लागते कसं बनवून पाहत, कसं बनवते काय बनवते बा म्हणून. रसगुल्ले पाठव जा, रसगुल्ले. वाटलंच मध्ये, वाटलंच रसगुल्ली मध्ये पाहिजेच नव्हते, पण मी पाहत होती तुम्ही कशी बोलता माझ्यासोबत, तर मायनं भडकवलं ना आता. म्हणून तेच पाहत होती. मला नाही रसगुल्ले खायची इच्छा होती. पण मला पाहत होतं तुम्ही खरंच मायच्या मतानं ऐकून राहिले का काय. तर तुम्हाला आलाच ना शेवटी राग. भडकवलं माझ्या सासूनं. हेच तर पाहिजे होतं माझ्या सासूले. हातपायही मोठे दुखून राहिले हो मायवाले. काहून तर
लय सात पाय दुखून राहिले हो बापा. आता संध्याकाळचा स्वयंपाक गिंपाक करा लागन. सूरजचे बाबा गिबा येऊन राहिले असं त्याले तर लवकरच खायला पाहिजे. कुठं चालला रे सूरज तू? 7 साडेसात वाजून राहिले न कुठं चालला तू? त्या बाप येईल ना आता. राय ना घरी चुपचाप. मला ते टीव्ही लावून दे बरं. टीव्ही नाही लागून राहिली. मला ते सिरियल पाहिजे नागिन. तर दे बरं टीव्ही लावून थोडीशी दे बरं. ते काऊन नाही लागून राहिली? काऊन नाही तर पाय बरं ते. टाईम आहे नागिन सिरियल लागले टाईम आहे. मला काही त्या नागिनला आणायला जाऊ दे. नागिनला आणायला चालला? कोणत्या नागिनला आणायला चालला रे? रोशनीला गिसनीला तर नाही म्हणून राहिला तू नागिन. तिला आणायला चालला का तू? हो आई तिला सांगतो तिलाच घेऊन येतो. लय शाईनी बनून राहिली ते. मग आणि इकडे तिकडे हिंडून राहिली होती. तिला म्हणाल नाही बोलायला नाही आणि माय म्हणत नाही काही. जास्त तिला हे होऊन राहिलं. मला असं वाटलं का तिला समज येईल. तिकडे राहिली तर ते कायले ते मस्त हिंडते इकडे तिकडे. तिला घेऊन येतो ना. तिला घेऊन येतो ना दाखवतो कसं राहायचं तर थांब ना. तिने केसच कापले. केस कापाले. वारे वा उरपाट्या डोक्याचं पोरग. केस कापले तर तिनं तिचे केस कापले. कापू दे ना मग. पोरगी बारगी होय कापले तर काय फरक पडते रे? तू हे कापले का तिनं केस? कापाले केस कापले म्हणून बायकोले घ्याले चालला. अहो नुसती हिंडते आई ते इकडं तिकडं हिंडाले. तिला काही नाही. पोरीले सोडू इकडे तिकडे हिंडते ते. पोरीला घरी ठेवत जाते. तिची माय पाहत जाते आणि हे हिंडते नुसती इकडं तिकडं. माय काही म्हणत नाही तिले. ते चंदा मामी कुठं फिरते रे ते? फिरते म्हणतं हिंडते म्हणतं. गेली असं ना आता पार्लर मध्ये तर मग काय झालं? तू जात का पार्लर मध्ये? ते पोरगी बारगी होय तर ते जाणारच आहे ना. अरे वा पोरग अगाऊ दिसते बाई हे पोरग मले. अगाऊ दिसाले आणाचा आहे तुले तर सरका सुद्धा आण ना बाबू तिले. कोण म्हटलं तुले आणू नको म्हणून? पण फालतूचे कारण नको देऊ. आण ना आण. जाऊ द्या. तू नाही का तिच्याकडूनच बोलत जा. रोशनीकडून कधी बी माझ्याकडून बोलतच नको जात जाऊन. ते लागेच तू हे करते कराले. अरे शायन्या वानाच्या तिच्याकडून काय रे भाग घेऊ रे मी? पण ते गेली पार्लर मध्ये तर काय चुकली मग? ते गेली तर गेली. वाढले असन तिचे केस कापले असन तर मग काय झालं? कापले तर तू उली गोष्टीसाठी बायकोले म्हणतं केस कापाले हे कापाले. वारे वा. पण चांगली केस आहे ना आई तिचे. काही कापाली पाहिजे केस. बिनफालतूच केस कापायचे का? काय बर तू डोकं नको खाऊ. जाय तुला घेऊन यायचं आहे का? जाय घेऊन ये. मी तैवारी स्वयंपाक वरण भात तरी मांडतो ने शेपूची भाजी बनवतो. जाय आण तिला. आणशील तर आण. येते काय तर पाहते. एका पायावर आली तयार आहे पाय ना. आता जातून घेऊन येतो तिले. थांब घरी आल्यावर असं कुताडतो का नाही धरून. हो घेऊन ये आणि कुताड म्हणजे अजून डबल गेली पाहिजे ते. म्हणजे तेच काम करणार आहे तुम्ही दोघे नवरा बायको. तेच काम करा रे. आणत जा मारत जा. ते उठून पळत जाते तू मग अजून हे करत जा. अरे वा काय बोलू रे. थांब त्या बापाला येऊ दे. त्या बापाला येऊ दे. सांगतो कसं राहते तू आला तर. अरे चांगल्या गोडीनं जाय आणि घेऊन ये बाबू तिले. काय रे कुताडताना फुताडतानी. नाही ती रोशनीच्या माहिती दोघीची काढतो. पोरीची कदर नाही करत. मायवाले लेकराची कदर नाही करत. हे वाली माय म्हणण्याच्या लायकीची आहे का लेकराची कदर नाही करते. थांब आज ना दोघे माहिती की चांगली काढतो आज. बाबा स्वयंपाक नंतर करतो. हे पोट्ट रागात गेलं काही बोलून गिलून दे ना गहू. बिन फालतू बोलून द्याले. झगडा करते का काय तर काय माहित. हे पोट्टही उरपाटीच आहे. उरपाटी राहिले आपण तिलेच म्हणतो रोशनीले. पण हे पोट्टही काही कमी नाही आहे काही. हाय बाई हो काजी काय तरी गेल तिची जीवा अलगच पोरगी दिसते बाई. मले लय इज्जतीसाठी भेटे बाई तुमची वाली पोरगी. लोकांच्या म्हणणाले लय भेटे बाई जीवा. लय विचार करते जीवा पोरगी. इथे बी तुमच्या घरी राह नाही थे. लोकांच्या लाजीसाठी लोक काय म्हणन. जास्त दिवस राहिलं तर लोक तोंड ठेवन बोलन टोमणे मारन. कशी काय आली बाई. आजी लय विचार करे तुमची पोरगी. मग राय न बाई. आता मला तुमच्या घरचं सारच माहित आहे ना. रायच नाही जी ते पोरगी. इज्जतीसाठी लय भेटते जी जीवा. पण अंता आम्ही तिच्यासोबत आहो ना. आम्ही तिला सोडलं का बाई? तू सांग बरं अंता. लोकांचं काय करावं लागते हो समाजाचं. लोक आपलं घर चालवते का? आणि आपल्या पोरीला आपण लोकांना म्हणलं नाही पाहिजे नाही केलं पाहिजे म्हणून काय विहिरीत ढकलून द्यावं का? तिथं सुखी नाही बाई माई पोरगी. तो मारते दुसऱ्या बाईसाठी. काही झालं म्हणजे माझ्या पोरीले बिचारे. म्हणून मी आता सर्वच जण रेडी आहे ना. सर्वच जण तयार आहे. तिले सोडचिट्टी मागून देतो बा म्हणून. सोडचिट्टी घेऊन देतो. पण हे पोट्टी ना राहते आणि हे आपलाच कारभारपणा करते. मला माहित असतं ना त्या बाईले भेटायला गेली आहे बा म्हणून मी जाऊच नसतं द्यायला माहितीले. घरूनच खोटी बोलून गेली ना. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे. सारेच जण आपण तसं म्हणतो जी तिले. पण तिचं दुःख तिले माहीत. एवढे वर्ष तिनं काढले 8-9 वर्ष त्या माणसासोबत. तर तिले दुःख तिचं नाही माहीत काय काय की कसं काय सोडणार बाई ते बी. मग कोणी मंदात आली बाई आणि ते एवढ्या दिवसाचा संसार सोडणार का जी. तिले बी आपण म्हणतो पण तिचं ते तिच्या ठिकाणी बरोबर आहे ना. तिचं बी काय चुकलं.
मग म्हणता आता काही तिला जबरदस्ती पाठवू का ठेवायला जवळ सांग बरं. तो नेतोय म्हणते नाही तिथे आणि तो म्हणते ठेवतोय नाही म्हणते आणि तिला काही जबरदस्ती पाठवून देऊ आणि त्यानं रागात मग तिला मारून टाकलं का काही केलं मग काय करावं बाई. नाही नाही पाठव कोण म्हणते की तुम्हाला कायले पाठवायचं जी. दुसऱ्या बाईसोबत त्याचं लफडा आहे ना अशा माणसाजवळ पाठवायचंच काय जी. पण चांगला धडा शिकवा तिले पोरीले तुम्ही समजावून सांगा आणि चांगला धडा शिकवा त्या जवायाले. त्या जवायाले असं तसं सोडू नका. सोडचिठी द्यायचं आणि रिकामं करायचं त्याले तर तेच पाहिजे. काय ले त्याची एवढ्या लवकर पोरगी तुमच्याच घरी ठेवा. पोरीले नका पाठवू आता. डबल पाठवायचंच नाही तिथं आता. आमचं म्हणणं तेच आहे आमचं म्हणणं. पण हे पोट्टी म्हणते सोडचिठी देतच नाही त्याले देतच नाही म्हणते सोडचिठी. मग सांग बरं. नाही जीवाचं बरोबर आहे. सोडचिठी अशी कशी देईन जी लगेचच सोडचिठी. तिले म्हणा चांगली अर्धी इस्टेट पोरीच्या नावावर करून माग म्हणा त्याले आणि तवा दे म्हणा सोडचिठ्ठी. जर देत असं ना अर्धी इस्टेट करून पोरीच्या नावावर तिच्यावाल्या जीवाच्या तर सोडचिठ्ठी दे म्हणा. नाही तर राहू दे म्हणा. झुलव म्हणा त्याले झुलवाले. काही द्यायची नाही म्हणा सोडचिठ्ठी गिट्टी. हे बरोबर आहे तुला. हे बरोबर आहे. तो जतीन म्हणे खावटी टाकायला लावतो खावटीची केस टाकतो करे असा. पण आता वकिलासोबत बोलल्यावर काय माहित का काय चालू आहे त्याचं तर सांगते नाही ते पोट्ट बरोबर. आजी खावटीची केस टाकता तुम्ही बरोबर आहे. तिला सोडचिठ्ठी द्यायची असं म्हणा तर त्याला म्हणा अर्धी इस्टेट मागा तुमच्या जवळले. नाही तर सोडचिठ्ठी काही देऊ नको म्हणा तिले जीवाले. सोडू नको म्हणा त्याले. असंच त्याले काय आहे तसंच पाहिजे. फुकटचं दुसऱ्याच्या पोरीले जीवन बरबाद करून घ्यायचं आणि आता दुसरीच्या मागा लागला. ते बाई तरी किती नालायक म्हणावं. एका दुसऱ्या बाईचं जीवन बरबाद करून राहिली. किती नालायक बाई म्हणावते. काय तर बाया माणसंही काही कमी नाही म्हणता. माणसंही नालायक राहते ना बायालेच म्हणतो आपण. पण माणसंही काही नालायक नाही राहत का. बायको समजत नाही त्याला लेकरू समजत नाही मग काय म्हणावं माणसाईले. बायालेच म्हणतो आपण हर वेळेस. ज्याचं बाई लेकरात मन असलं बायकोत मन असलं ना तो किती काही संकट आलं ना तरी बायकोले लेकराले सोडत नाही व. कौसूबाई किती काही संकट येऊ द्या सोडत नाही बायकाले लेकराले. हे असेच बाहेरचे तोंड पाहणारे तुमच्या जवानेवानी. अरे अय सूर्या थांब रे. अय सूर्या एवढ्या रागात कुठं चालला तर हेड बापा या पोट्टाचं काही समजत नाही. सूरज कुठं चाललो बाई. धावत निर्मला बाई काऊन ओरडून राहिली. आमणारे बकरे रे थांब ना थोडंसं. मार धावून राहिला तर बिनकामाचा मले दमफूस आणून राहिला. दम येऊन राहिला पहिलेच मले. थांब ना नालाय का. पाय बकर कसं पोयून राहिलं नालायक पाय बकर. काय झालं निर्मला बाई वा काऊन धावून राहिली ना. हे सूरज कुठं चालला वा. चंदाच्या घराकडे धावताना दिसून राहिलं बाई. गडबडीत आहे मी नंतर बोलतो त्यासोबत. काय झालं बाई यायचं अजून. चंदाच्या घरी चाललं ते का बाई सूरज. चंदाच्या घरी चाललं ते पोरगं तर. आजी कौसूबाई हे निर्मला बाईची सून काही कमी नाहीची लस सोंगाडी आहे. हे निर्मला बाईची सून सोंगाडी राहिले 10 वेळा गावातल्या गावात आहे तर उठूनच पाहिजे. उलीचं काही म्हणलं का चालली मायच्या घरी. उलीचं काही म्हणलं का चालली झाले. बरं तिथून बाहेरून ऐकू आपण. चाल बरं काय म्हणून राहिले ते काय होईल त्याचं. चाल बरं. अल्ला दोस्ताना चालू आहे होते त्या हिच्यासोबत त्या पूजासोबत अंजनीबाईच्या सुनेसोबत लय दोस्ताना चालू आहे तू आता. काऊन नाही काय झालं तुम्ही अशा काऊन म्हणून राहिल्या. जस काही तुला माहीतच नाही. स्वतः जाता दुसऱ्याच्या सुनेला काय घेऊन जात बा. गेली तर लवकर यायचं का नाही. आता वाजून किती राहिले 7 वाजून राहिले. त्या बोरीले स्वयंपाक पाणी काहीच नाही का घरी. तू ना भांडेवाली कपडेवाली लावली. तुले कामं नाही कोणती. तू जाऊ करून राहिली कामं. ते सकाळी संध्याकाळी तिच्या मागं स्वयंपाक लावून दिला तू न. आणि तू इंट इकडं तिकडं आणि दुसऱ्याच्या सुनेले घेऊन इंट. म्हणजे तू पैशानं कामं करून घेत आणि त्यावाले पोरगी तेवाली छाया बिचारी सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करते. थोडसा हातभार लावू लागायचं काही लागू लागायचं. सुट्टी आहे तुले तर. आणि तूही गेली झाले तिकडं मायच्या घरी. बरं गेली तर गेली लवकर यायचं ना. आता वाजून किती राहिले 7:30 झाले ना. स्वतः गेली तर गेली त्या पोरीला घेऊन गेली त्या पूजाले. तिचे सासू नाही का बोलन मला दुसऱ्या दिवशी 2 वेळा चक्रा झाल्या तिच्या घरी आपल्या. आली का हो तुमची सून शकुनी बाई. आली का हो तुमची सून शकुनी बाई. किती वेळा विचारलं त्या घराच्या भोवताल चक्रा तुझ्यासारखी पाहिलीच नाही बा. मोठी एवढी आहे बोलणार छाया. पण ते नाही अशी कोणाले आपल्यावाले हे करत. एवढी कोणती मैत्रीण आहे तू ही वाली तर काय माहित का बाप्पा. कामाले जाते तर आमच्यावाल्या डोक्याला सारा घोडच लावून टाकला हिनं तर. त्याची ना लाईनीनं एवढं बोलायचं तेवढंच बोलते ती छाया. कामाशीन काम ठेवते असं हे त्यासारखं घरोबा नाही करत. घरोबा कराले तू तर बापा एखाद्याच्या मागं लागली तर पक्की लागूनच गेली त्या तिच्या. तुले न्यायचंच होतं तर त्या जाऊले काऊन नाही नेलं होतं ना छायाले. तिले नाही नेलं अजूनपर्यंत. त्या परक्या पोरीला घेऊन गेली तू या मायच्या घरी. झाले शाईनी झाली का तू. येऊ दे बरं त्या श्याम्याले. श्याम्याची काढतो आज चांगली. असं कसं एवढं तुले डोक्यावर बसवलं त्यानं तर. 7:30 वाजून गेली. मग जायचंच होतं तर मग मायच्या घरी राहिले पाहिजे होतं. तिले काय घेऊन गेली होतो त्यावेळेला पूजाले. आई आम्ही लवकरच निघालो होतो पण उशीर झाला. यातच नाही भेटला लय वेळ पर्यंत राहत होती मी. पण मग ती पूजा ताई होती ना
त्याची वाली मिस्टर बोलत नव्हते का म्हणून मी राहिली नाही ते मग त्याच्यासोबत मी चालली आली काय झालं बाई बुडी कोण एवढी ओरडून राहिली बाबा आजच काय रे कोणाले कोणाच्या सुनेले गिनेले ने आले जायचं होतं तर श्यामेला घेऊन जायला पाहिजे होतं ना तू ना गाडीवर बसून चुपचाप त्याला न्यावं लागत होतं नाही तर हे छाया तर होतीच घरी तिला काहून नाही नेलं मला वाटलंच होतं तरी 7 वाजून गेले ना शेता घरी नाही आली ना तर मी म्हटलं हे बुडी काही नाही काही तमाशा करतेच म्हटलं आता झाली गोष्ट तशीच इले शेताले काही माहित नाही आहे बुडी कशी आहे काय आहे तर इले अजून माहित व्हायला वेळच लागन बाई हा आता समजून राहिले इले कशी आहे बुडी तर येऊ दे त्या श्याम्याला येऊ दे श्याम्यासोबतच बोलतो आता काय बोलायचं काय नाही तर थांब येऊ दे त्या श्याम्याला कशी तुले सूट दिली त्याने एवढी तर मला तेच बोलायचं आहे थांब येऊ दे त्याले